तुम्हाला पदार्थ जो दाखवणार आहे तो आहे पनीर चिली। ही आपण थोडी कोथिंबीर घेतली आहे, आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, थोडे आलं लसूणचे तुकडे घेतले आहेत आणि हे कांदे मोठे चिरून घेतले आहेत आणि हा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, हा कांदा घेतला आहे बारीक चिरून, भोपळी मिरचीचे मोठे तुकडे घेतले आहेत आणि थोडे टोमॅटोचे मोठे तुकडे घेतले आहेत आणि इथे घेतलेली आहे हिरवी मिरची आणि ते मी हे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता आणि मैदा असं मिक्स करून घेऊ शकता, किंवा तुम्ही तांदळाचं पीठ आणि मैदा पण मिक्स करून घेतलात तरी चालेल। मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी आणि त्याच्यात 1 चमचा मैदा घातलेला आहे। हे आपण पनीर घेतलेलं आहे, हे मी 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। हे मी तेल घेतलेलं आहे, ह्याच्यात आपण आता पनीरचे तुकडे तळणार आहोत। हे मी थोडं बटर घेतलेलं आहे, ह्याच्यात टाकते आणि थोडं हे जे आपण घेतलेलं आहे तांदूळ आणि मैद्याचं पीठ ते मी 1 चमचा हे बघा तांदळाचं पीठ घालते। कोटिंगला हे बरं पडतं आणि कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठाने, मस्त होतं, एकदम पण कडक नाही होत पण छान होतात। आपल्या तळण्यावर आहे सगळ्या गोष्टी। आणि ह्याच्यात ही काळी मिरी पावडर घालते, आलं लसूण पेस्ट थोडी घेतली आहे ती पण मी टाकते आणि थोडंसं अगदी नावाला म्हणजे थोडंसं लाल तिखट घालते। हे सगळं आता मिक्स करून आपण या कोटिंग याला करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यात मीठ घालूया। थोडं आपण मीठ घातलंय आता थोडं, मी याला चांगलं कोटिंग केलेलं आहे। तर आता हे मी तळायला तुकडे टाकते। आता हे ना आपण ह्याच्यात तळायला घातले, तर जास्त कडक करायचे नाही, वरवर असे हलक्या याने तळून घ्यायचे। आता पॅन मध्ये मी तेल घातलेलं आहे हे बघा, आणि आता ह्याच्यात मी थोडंसं बटर घालते। आता आपण आलं आणि लसूणचे पहिले तुकडे टाकूया। हे तुम्हाला याच्याहून बारीक करायचे असेल तर बारीक करू शकता। आता आपण एक एक करून सर्व जिन्नस घालूया। हा पहिल्यांदा मी कांदा घालते, बारीक चिरलेला कांदा, हा बारीक चिरलेला कांदा घालते, तो चांगला परतून घेऊया। आता कांद्यानंतर मी हा बारीक चिरलेला टोमॅटो घालते। तुम्हाला याच्यात कोबी गाजर वगैरे काय बारीक चिरून घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता, पिवळी वगैरे भोपळी मिरची असते ती सुद्धा तुम्ही घालू शकता। पण झटपट आपल्याला घाई गरजेच्या वेळा करायचं असेल तर ही पटकन पनीर चिली होणारी आहे भाजी। हे बघा या मिरच्या आहेत हिरव्या, त्या हिरव्या मिरच्या मी घालते। तुम्हाला जशा चवीला लागतात तशा तुम्ही घेऊन घातल्यात तरी चालतील। त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घालते, आपण मगाशी कोटिंगला लावलेली ती थोडी लावलेली ह्याच्यात म्हणून मी थोडी टाकली आहे। आता मी एक कांदे मोठेचे तुकडे आहेत कांद्याचे, ते मोठे तुकडे घालते, ते पण चांगले आधी परतून घेऊया। आणि भाजी कशी ना मऊ अशी नाही, क्रंची लागली पाहिजे तोंडाला। त्याच्यानंतर ही हिरव्या भोपळी मिरच्या घालते, आता टोमॅटो घालूया। हा मोठा टोमॅटो ठेवलेला मी चिरून, या तेलात आणि बटरमध्येच ना भाज्या छान असं मिसळून आल्या पाहिजे,
जेणेकरून या आपल्याला ना थोड्या क्रंची अशा लागल्या पाहिजे, मस्त खाताना जाता खाली, म्हणून याचे मोठे मोठे तुकडे करायचे. आता ह्याच्यात आपण थोडीशी काळी मिरी पावडर घालूया, थोडीशी धन्याची पावडर टाकूया. धन्याची ऑप्शनल आहे. आणि आपण हिरवी मिरची घातल्यामुळे आपण लाल तिखट घालत नाही आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर थोडंसं लाल तिखट किंचित घालू शकता. आता आपण हे 1 चमचा सोया सॉस घालतो. थोडासा पण मी परत वर अजून घालते, म्हणजे 2 चमचे सोया सॉस झाले. दोन चमचे सोया सॉस घालून झालेले आहे, कारण भाजी थोडी जास्त आहे ना म्हणून. हे रेड चिली म्हणजे रेड चिली सॉस आहे हा, तो सुद्धा घालते. मिरची टाकल्यामुळे मी हा 1च चमचा घालते. आणि थोडासा टोमॅटो सॉस घालते. टोमॅटो सॉस कसा आंबट गोड असतो ना, त्याच्यामुळे मुलांना खूप आवडतो. मी हा टोमॅटो सॉस 2 चमचे घालते. 2 चमचे. हे सगळं आपण चांगलं मिक्स करायचं. हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय, असं चांगलं मिक्स करायचं पाणी टाकून, आणि मग हे भाजीत असं टाकायचं. याने काय होतं, भाजीला अजून छान टेस्ट येते. तर ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. सुगंध इतका सुंदर घरभर पसरला आहे. ही चांगली मिक्स करायची. आता मी थोडंसं मीठ घालते, कारण सॉसमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकायचं असतं. आणि मगाची आपण पनीरला पण हे केलेलं, मीठ थोडंसं चोळलेलं, म्हणून मी अगदी थोडंसंच मीठ घातलंय. खूप मस्त सुगंध येतोय, दिसते पण छान आहे. आता आपण याच्यात पनीरचे तुकडे घालणार आहोत, जे आपण तळून घेतलेले. आणि हे चांगले सगळे मिक्स करून घ्यायचे याच्यात. हे सगळे चांगले मिक्स झाल्यावर तुम्ही याच्यात व्हिनेगर घालू शकता. व्हिनेगर तुमच्याकडे नसेल तर सरळ लिंबाचा रस घ्यायचा, तो थोडासा अगदी पाव चमचा एवढ्या अंदाजाने पिळायचा. आता हा मी लिंबाचा रस घालते याच्यात. हा बघा, लिंबू घेतलाय. हा लिंबाचा रस मी अंदाजाने पाव चमचाभर एवढाच घालते. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यावरच आता कोथिंबीर घालते. आपली पनीर चिली तयार झालेली आहे. बघा किती सुंदर दिसते. बघा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे. मस्त झाली आहे. भाज्या पण अगदी छान शिजल्या आहेत, अगदी मस्त भाजल्या गेल्या आहेत. तर ही बघा, आपली मस्त पनीर चिली तयार झालेली आहे. घरी पटकन, अगदी वाटलं तुम्हाला खरं पनीर आणून ठेवायचं, मस्त या भाज्या घ्यायच्या. आता ह्याच्यात मी प्रत्येक भाजी 1 शिमला मिर्च, 1 टोमॅटो आणि 1 कांदा घेतला आहे. अंदाजाने त्याच्या साईजच्या बरोबरचा मोठा मोठाच घेतलेला आहे. आणि तो चिरून मस्त असं पटकन पनीर टाकून, सॉस तर असतातच घरी, करून टाकायची. एकदम मस्त, तोंडाला पण छान लागते, खायला चवीला पण छान. तर ही अशा तऱ्हेने आपली पनीर चिली तयार झालेली आहे. तुम्ही बघताच इतकी सुंदर आणि डिलिशियस दिसते, तशी लागते पण छान आहे खायला. खूप मस्त झाली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा ही पनीर चिली. आणि अशी पनीर चिली करून तुम्हाला जर वाटलं तर मुलांना तुम्ही फ्रँकी करून पण देऊ शकता, किंवा शॉर्मा टाईप पण करून देऊ शकता. खूप छान लागेल.
मिक्स करून वर सॉस वगैरे टाकले, मेयोनीज थोडं टाकलं की एकदम मस्त लागतं. आणि अशा तऱ्हेने तुम्ही ही पनीर चिली करून बघा. चिली टाकताना थोडं लहान मुलांना देताना चिली काढून द्या, म्हणजे कसं त्यांना ते तिखट लागणार नाही. तर अशा तऱ्हेने तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.